मला माहिती आहे खोटं बोलतेस. ताई, तुला परत यश बद्दलच बोलायचं असेल तर मला काही इंटरेस्ट नाहीये. कसा इंटरेस्ट नाहीये रेऊ? बोलावं लागेल. आणि मला माहिती आहे तू दुर्गाला घाबरून करतेस ना हे सगळं. कोणी सांगितलं तुला असं काही नाहीये? असंच आहे. मला बाबा म्हणाले की दुर्गा आपल्या घरी आली होती आणि मला माहिती तीच तुला काहीतरी बोलली असणार. काय बोलली ती? तिला तुझ्या आणि विक्रांत बद्दल कळलंय. हेच ना? अगं रेऊ, बघ तू रडू नकोस. मला सांग, हा सगळं तुझी काही चूक आहे का? मुळात त्या विक्रांतने तुला फसवलं होतं, तू नाही. आणि एजेंना तर सगळं खरं माहितीये. की बघ, मला तरी वाटतंय ते तू न घाबरता सगळ्यांना सगळं खरं सांग. तुझं यशवर प्रेम आहे हे सांग सगळ्यांना. आई सांगू शकत नाही, कारण तसं केलं तर तुझ्या दुर्गा मॅडम माझे आणि विक्रांतचे फोटो पेपरमध्ये छापून आणणार आहेत. तसं झालं तर फक्त माझीच नाही पण आपल्या सगळ्यांची किती बदनामी होईल. म्हणजे हे कारण आहे ना म्हणून तू तुझं यशवर प्रेम आहे या गोष्टीला नकार देत होतीस. रेऊ, तू नकोस ती. शे बघ, म्हणजे आता मागे जे काही घडलं त्याच्यामुळे तू तुझ्या भविष्याची वाट लावून घेणार आहेस का? हा, तुलाही अधिकार आहे तुझं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवायचा, हो की नाही? आणि मला एक गोष्ट सांग, ह्या सगळ्यात त्या बिचाऱ्या यशची काय चूक आहे? हा, अगं त्याचं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर. हे बघ, तू आता घाबरून काही बोलली नाहीस ना तर त्याला खरंच लग्न करावं लागेल श्वेता बरोबर. हे बघ, ऐक ऐक माझं, ऐक रे, ऐक. एकदा प्रेम फसलं म्हणून परत प्रेम करायचंच नाही असं नसतं. पण ताई अगं आता कुठल्या तोंडाने जाऊ मी सगळ्यांसमोर? अगं रेव, तुला कळत नाहीये का तू काही पाप केलेलं नाहीयेस? अगं रेव, हे बघ, बरं तुला भीती वाटत असेल ना तर मी येते ना तुझ्या बरोबर. हा, आपण दोघे जाऊया एजंटकडे आणि मग तू त्यांना सगळं खरं काय ते सांग. हे बघ रेव, मला तर वाटतंय ती दुर्गा तुला ब्लॅकमेल करते ना हे सुद्धा तू सांगून टाकायला हवंस. काही काही काय नको. ती दुर्गा मॅडम कायमच्या चिडून बसल्या तर, आणि मग त्या एजंटनी जर दुर्गा मॅडमने अशी एकदम काहीतरी सिरियस शिक्षा दिली तर किती अवघड होईल आपल्या सासरी आपल्याला संसार करायला. नाही नाही देऊ. काय म्हणालीस तू? आपलं सासर? म्हणजे अजूनही सासर म्हटलंय की तुला यशच घर डोळ्यासमोर येतंय ना? अगं रेऊ, यशवर एवढं प्रेम असताना का तू सॅक्रिफाईस करायला निघालीयस? आपण आता लगेच एजंटकडे जाऊया आणि त्यांना सगळं खरं समजूया. श्वेताचं लग्न यश ठरवलंय. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्या रेऊवर? पण मीच अडकलोय ग. हा काही तुझ्या एकट्याच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये, माझ्या रेऊच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे. तुला बिचारीला काहीच माहिती नाही यातलं. पण तू सरळ होकार दिला श्वेता बरोबर लग्न करायला. एकदा तरी विचारलंस का रेऊला?
विक्रांत आणि रेवती? एंगेजमेंट होणार आहे. मी श्वेताच्या आईला शब्द दिलेला आहे. प्रेमापेक्षा शब्द महत्वाचा नसतोय जी. नाही मग तसं असेल ना तर मी पण तुम्हाला चॅलेंज देते. काहीही झालं तरी तुम्ही रेऊ आणि यशचं नातं तोडू शकणार नाही. तू आजवर एजेच्या प्रत्येक निर्णयात त्याला सतत साथ दिलीस दुर्गा. पण हीच वेळ आहे तुला एजे पासून आणि या घरापासून तोडण्याची. तू जर एजेच्या विरोधात गेलीस तर हे घर फुटायला फार वेळ लागणार नाही. गप दुर्गा, सोड सोड ते. काय आहे? इकडे 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 इकडे. येस का ग? काय करतेस तू? लक्ष कुठे आहे तुझं? एक काम कर, इकडे इकडे बस. इकडे काय करत काय होतेस तू? इथे इथे पहिले बस. इथे बस 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 बस. हो एक मिनिट थांब, मी आलो. थांब. विश्व काय आहे? कुठे क्लायंट्स? सर त्यांनी फक्त लेट होईल एवढंच सांगितलंय सर. लेट? 10:30ची मीटिंग 12:30 वाजत आलेत. किती वेळा रिस्केड्यूल करायची मीटिंग अजून? सर आता ते ट्रॅफिक मध्ये अडकले, त्याला मी तरी काय करणार ना सर. येतात कुठं ते? मार्सवर ना. सर मार्सवरनं आले असते तर लवकर आले असते. ट्रॅफिक लागलंच नसतं, रॉकेट डायरेक्ट इथे लँड झालं असतं. आउट आउट नाव. आणि क्लायंट आल्याशिवाय तू इथे यायचं नाहीस. आउट. काय ग तू दुर्गा? हा ओके. लक्ष कुठे होतं तुझं? काय विचारतोय मी? लक्ष कुठे होतं? कसलं टेन्शन घेतलंस एवढं? किशोर, मला यशच्या लग्नाचं टेन्शन आलंय. काय? अगं तू कधीपासून एवढ्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला लागलीस? आणि हे बघ, यश तुझा भाऊ आहे. तुला वाटतंय ना की यशचं लग्न श्वेताशी व्हावं. आणि अगं एजंटनी पण तेच तर ठरवलंय. मग फायनल आहे. पण त्या लीलाने चॅलेंज केलंय ना. ती काल आलेली मुलगी हळूहळू या घरातल्या सगळ्या चालीरीती बदलत चालली. त्या मुलीला काहीच जमणार नाही अशी मला खात्री असून सुद्धा ती सगळं मॅनेज करत चालली आहे. किशोर, अशात तिने यश आणि श्वेताचं लग्न आणि त्यांचा साखरपुडा मोडला तर? असं होऊ नये असं तुला वाटतंय ना? हो, ऑफकोर्स. मग ते माझ्यावर सोडा. किशोर, तुम्ही काय करणार आहात? असं काहीतरी जेणेकरून यश आणि श्वेताच्या मार्गातून रेवती बाजूला होईल. कारण मी माझ्या बायकोला असं खचलेलं बघू शकत नाही. दुर्गा, मी आहे. आता हार मानायची नाही. हो किशोर, या घराच्या आणि यशच्या हितासाठी
मी लीलाला जिंकू देणार नाही. माझ्याकडे एवढी धारदार तलवार असताना उगाच इतके दिवस चाकू आणि सुऱ्यांनी खेळत होतो. आता याच तलवारीने मी एजेवर असा घाव घालणार आहे की जेणेकरून त्याचं अख्खं साम्राज्य कोसळून जाईल. मला वाटतं आपण ना रेस्टॉरंटला जाऊया. कसं ऑफिसमध्ये बोलणंच ना बरं पडेल त्याच्या बरं. खरंच जायचं एजंटकडे. बरं जाऊ दे, एक काम करूया, काही नको यशचं होऊन जाऊ दे लग्न. ते तशी तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जात. सॉरी काय करतेस रे इथे हे? बरं जाऊ दे, आधी एजंटला कॉल करून सांगते. सर तुमचा फोन बहुतेक सायलेंट वरती. लीला मॅडम तुम्हाला फोन करतायत म्हणून तुम्हाला ते कळलं नसेल. त्यांनी माझ्या फोनवरती फोन केलाय सर, म्हणूनच आलोय मी फक्त. हॅलो. तुम्हाला काय कधी नीट हॅलो म्हणताच येत नाही का? हे बघ काय काम आहे, लवकर सांग. माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे वेळ नाहीये. तुमच्याकडे ना थोडाही पेशन्स नाहीये. लुक हू इज टॉकिंग. माझ्या आयुष्यातली सर्वात इम्पेशंट मुलगी तू आहेस. अच्छा, आता माझ्याशी भांडायला, मला टोमणे मारायला वेळ आहे वाटतं तुमच्याकडे. तुम्हाला हे सांगायला फोन केलायस? अजिबात नाही. मी कधी फालतू बडबड करतच नाही. मला फक्त एवढं सांगायचं होतं की मी आणि रेवती येतोय तुमच्या ऑफिसमध्ये, येतोय तुमच्याशी बोलायला. प्लीज तुम्ही कुठेही आता जाऊ नका. तिथेच थांबा आणि तुमचे मीटिंग अपॉइंटमेंट जे काय असेल ना सगळं कॅन्सल करा. आम्ही येतोय. ही मुलगी मला इम्पेशंट माणूस म्हणतेय. कोणाला तरी ते बोलावं लागेल ना सर. लीला वहिनी धाडसी आहेत म्हणून त्या खरं बोलू शकल्या. आउट. हा अगं श्वेता, कुठली अंगठी फायनल करायची काही ठरलं की नाही तुझं? नाही, थोडा वेळ तर दे. बरं बघ तू, मी आलेच. हं. यश ऐक ना, मला सांग ना यातली कुठली रिंग घेऊ मी? कोणती घे? अरे असं काय करतोयस तू? आपली एंगेजमेंट आहे ना मग. आणि माझं ठरलंय, मी तुझ्या चॉईसची अंगठी घेणार आहे. ठीक आहे. ही खरंच वंडरफुल. मला माहित होतं तू हीच अंगठी चूज करणार ते. खरंच यश, आपला चॉईस खूप सिमिलर आहे. हा, मला पण हीच अंगठी आवडली आहे. मी आलेच, आईला दाखवून येते. यश, यश मला कळतंय की तू खुश नाहीयेस, पण पण तोंड पाडून बसू नकोस प्लीज. थोडासा इंटरेस्ट घे. ताई मी प्रयत्न करतोय ना ग. मला ती श्वेता ना अजिबात आवडत नाही. पण तुझं लग्न तिच्याशीच होणार, एजंटच्या शब्दासाठी आणि तुझ्या भल्यासाठी.
दुर्गा मॅडमचं काम झालंय. मी काय म्हणते, आता आपण लवकरच साखरपुड्याचा मुहूर्त ठरवूया. हॅलो, हो बोलतोय. काय? यश काय काय झालं? काही अगं लीला वहिनी आणि रेवतीचा ऍक्सिडेंट झालाय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अहो पण हे श्वेताची आई आता इमर्जन्सी, मी जाऊन येते, मग आपण हे सगळं श्वेता तू काळजी करू नकोस, मी येते, आपण हे करूयात सगळं सॉर्ट आउट. तू थांब.